हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीसह देशभरात कार्यक्रमांचं आयोजन, पंतप्रधानांसह मान्यवरांनी केलं अभिवादन. शिवाजी महाराजांनी दाखवलेला विकासाचा मार्ग हाच प्रत्येकाच्या उत्थानाचा मार्ग, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. पुणे जिल्ह्यातले किल्ले अतिक्रमण मुक्त झाल्याबद्दल समाधान व्यक्त. शिवछत्रपतींच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम, न्याय्य आणि समृद्ध स्वराज्य घडवण्यासोबत बलशाली महाराष्ट्राचा निर्धार, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया AI इम्पॅक्ट शिखर परिषदेचं औपचारिक उद्घाटन. पंतप्रधानांसह जागतिक नेत्यांनी केलं मार्गदर्शन. कृत्रिम बुद्धिमत्तेला समावेशकता आणि सक्षमीकरणाचं माध्यम बनवून तिच्यासाठी आकाश खुलं करताना तिचं नियंत्रण मानवाकडे कायम राखणं महत्त्वाचं, पंतप्रधानांचं प्रतिपादन. AI परिषदेचं भारतात झालेलं आयोजन भारताबरोबरच समस्त ग्लोबल साऊथसाठी महत्त्वाचं असल्याचं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी केलं नमूद. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत AI परिषदेत फ्रंटियर AI कमिटमेंट्सचं अनावरण. यात आघाडीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता कंपन्यांची वचनबद्धता अधोरेखित. अबुधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, नेदरलँड आणि ग्रीसचे पंतप्रधान आणि स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्षांशी पंतप्रधानांची द्विपक्षीय चर्चा. पर्यावरण तज्ज्ञांनी जागतिक पर्यावरण रक्षणाचा विचार करताना कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचाही विचार करावा, क्लायमेट वीकच्या समारोपात राज्यपालांचं आवाहन. आणि गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या दहशतीचं प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली शेवटची 44 स्मारकं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त. हा लोकशाहीनं मिळवलेला निर्णायक विजय, मुख्यमंत्री. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात